वास्तू करावं लागतं, म्हणून कीर्तन करावं लागतंय. वास्तू कोण केलं बाबा पहिले पृथ्वीवर किंवा जगात वास्तूच कोण केलं? विश्वातच म्हणा की बाबा वास्तू कुठून निर्माण झाली, कोण केले वास्तू? थोडस ध्यान देऊन ऐकलं तर कळते बघा. वास्तू केले महादेवानं, वास्तू केले प्रथम महादेवानं वास्तू केले. कोण? महेशानं, महादेवानं. का बरं केले? पार्वती माताला त्या ठिकाणी आमच्याजवळ काय आहे, आपण म्हणता बघा शेजाऱ्याला बघून, आमच्याकडे काय आहे, काय आहे आमच्याकडे. पार्वती मातेला काय वाटलं, हे नुसतं गळ्यामध्ये सर्प घालून, रुंडमाळा घालून, उगत त्रिशूळ डमरू घेऊन याच्या व्यतिरिक्त काय रावण जगायला. हा, मग पार्वती माता म्हटली मला एक घर पाहिजे, म्हणून म्हटली घर, असं घर पाहिजे प्रभू. या पृथ्वी तलावर कुठलंच घर राहू नये तसं, किंवा तिन्ही लोकांमध्ये तसं घर राहू नये. कोण मागितलं? पार्वती माता. काय मागितली? कुणाला मागितली? शंकराला घर मागितले. थोडं ध्यान द्या म्हणजे जमते बघा. मग ठीक आहे म्हणले, घर बांधले सुंदर, तिन्ही लोकात नाही तसलं घर बांधले. कुणाच्या इच्छेनं? पार्वती मातेच्या इच्छेनं. हे बी झाले का पार्वती मातेच्या इच्छेनंच घर? शक्यतो जास्ती घर पार्वती मातेच्या इच्छेनं होतात म्हण. सगळ्याच का? काय अडचण असेल तर भजन घेत घर रेडी आहे, घर महादेवाचं घर रेडी आहे. पार्वती मातेने घर मागितले, सुंदर असं घर सांगितले, सुंदर असं बांधकाम झालं. आता घराची वास्तू करावं लागते. घराची वास्तू करावं लागते म्हटल्यावर आता देवाच्या घरची वास्तू करायला ब्राह्मण बिले ज्ञानी पाहिजे, पंडित, मंत्र वेद मंत्र आले पाहिजे. त्या ठिकाणी ब्राह्मण ज्ञानी पाहिजे बरं का. देवाच्या घरची वास्तू आहे, साध्या सुद्याची नाही. मग चला बोलिले वास्तू करायला ब्राह्मण ज्ञानी होता, पंडित. विष्णुवा ऋषीला बोलिले आणि सुंदर अशी पूजा मांडली ब्राह्मण. देव बाप्पा म्हणा त्या ब्राह्मणाला, देव बाप्पा. देव बाप्पा आले, मस्त असं पूजा मांडली बरं का. इथं मांडली बघा तसं. ब्रह्म मुहूर्तावर त्या ठिकाणी वेद मंत्र चालू झाले. अनेक देवाचे त्या ठिकाणी जे ते ब्राह्मणाच्या जे ब्राह्मण करतात ते सगळे विधी संपले. आता दक्षिणा द्यावा लागते का? दक्षिणा ब्राह्मणाला दक्षिणा द्यावा लागते का नाही? दक्षिणा द्यावाच लागते सगळ्या. म्हटले ब्राह्मणाला, ते ब्राह्मण बी सहकुटुंब सहपरिवार आलत तिकडं पूजा करायला, सोबत पालखीला घेऊनच आलत. मागा देव बाप्पा मागा.
दक्षिणा मागा. कोण म्हणलं? महादेव. आता देवाजवळ कुठं मागू म्हटले ते बिन ब्राह्मण? नको हो नको. अरे नाही नाही नाही, ते नियम आहे, घ्यावंच लागते. आता ब्राह्मणा संगत आलेली त्याची बायको मागा 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 असं टाकायची का ब्राह्मण? घ्या आणि काय घ्या? दक्षिणात का घ्यावं बरं? मागा मागा म्हणून का माग म्हणलं? बायको मागे म्हणून घरच मागा म्हण त्याच दक्षिणात. असं थांबूच देणार. आई काय मागा बरच घर मागितले देऊन टाकला तथास्तु. कोण बोळा चक्रवर्ती आहे ना, का म्हणतात देऊन टाकला. आता हित पार्वती माता तन 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 एवढं सुंदर घर बनवलेलं आता ब्राह्मणाला द्या म्हटल्यावर उगो बसतावर पार्वती माता शॉक. मग कोण येतो बाबा ते ऋषी? विश्रवा ऋषी कोण आहे? आणि ती मागितलेली बाई कोण आहे? हे कशी? रावणाचे आई वडील होते. रावणाचे आई वडील विश्रवा ऋषी कोण आहे? रावणाचा बाप वडील आहे. मग ते बांधलेलं घर कोण होतं? काय कुठलं होतं? लंका आहे लंका. कोण बांधले? रावण बांधले. तर रावणाचा बाप बांधलाय? नाही, बाप दक्षिणेत घेऊन आलाय. महादेवाला बांधले. मग आक्रोश झाली पार्वती माता, श्राप दिले. श्राप दिल्यापासून पुन्हा ते कथा लांबते. असो श्राप दिले म्हणून पुन्हा लक्ष्मी मातेच वास. आता सीतेचं म्हणजे लक्ष्मी मातेचं वास झालं त्या ठिकाणी राहिल्यापासून श्रीलंका नाव पडलं त्याला. व लंका होती बरं, लंका. ध्यान देऊन ऐका, समजून श्रीलंका झाली. महादेवाला बांधले. मग हे सगळं देव करत आलेत, मागचे वडीलधारी करत आलेत. म्हणून आम्ही करावं लागते मार्गता गुणी गेले आले. पंथी चालू जाता न पडे गुंठा कोठे कानी. ते आधी गेलेले वडीलधारी सांगितलेलं ते परंपरा जपलं
तर बरं आहे. आता असे वाडवडील सांगितले पुण्या ठिकाणी कुठला अभंग घे रे, आधी आधी गेलेले संत पंत म्हण किंवा वाडवडील त्यांच्या पावलावर जर का पाऊल ठेवून चाललो कुठं गुंथा पडणार नाही असं सगळं प्रमाण. मग वास्तू कळाली. आता वास्तू का गेले कोणी गेले सगळं कळालं बरं का आता. मग आता या बांधलेल्या घरामध्ये देवाला बोलवायचं आहे. सगळ्याला वाटतं का नाही आता पूजा बिजा कशासाठी करायला, देव येवा देव येवा म्हणून करावा का. कुणाला सर्वांना 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 देव आपल्या घरी यावा असं वाटतं बरं का. लक्ष्मी यावा बरकत व्हाव सगळं वाटतंय. मग कसं राहील कशामुळे येते देव बाबा, तर अभंगाच्या पहिल्या चरणात दया क्षमा शांती दया क्षमा देवाची वसती पावे धावनिया घरा राहे धरनिया थारा. ज्याच्या घरी दया आहे किंवा ज्याच्या घरी दया आहे किंवा ज्याच्या जवळ दया आहे, दोन घर आहेत बरं का. मला ध्यान देऊ नये का, विक्षेप करू नका. ज्याच्या घरामध्ये दया आहे, कुठं ज्याच्या घरात दया आहे त्याच्या घरात देव राहते. दया
कोण करतं बाबा दया? दया संत, दयानिधी संत ते संतच होते. त्यांच्याजवळ दया बी होती, क्षमा बी होती, शांती बी होती. दया दया एक रामायणातला प्रसंग आहे बरं का. एक भिल्ल समाजाची मुलगी होती आणि ते राजा एक भिल्ल समाजाचा सुभेदार होता. त्या राजाची एकुलती एक मुलगी लग्नाच्या वयाला आली. महाराज लग्न ठरलं, सुंदर असं स्थळ पाहून लग्न ठरलेलं आहे भिल्ल समाजाच्या मुलीचं बरं का, भिल्लीनी म्हणा. आणि तिचा आवडी आता उद्या लग्न आहे. त्यांच्या समाजामध्ये एक परंपरा होती म्हणा, पशु कापायची ती परंपरा. म्हणजे कुणाचं तर लग्न राहिलं तर पशु कापायचे. अनेक नमुना त्या ठिकाणी जनावर आणायचे, मुख जनावर. असं 2 घर भरलेले होते जनावराचे, 2 घर. कशासाठी? तिच्या लग्नासाठी. ते आता उद्या लग्न, आज संध्याकाळी असंच फिरत मैत्रिणी सोबत ती भिल्लनी आली. आणि असंच फिरत फिरत एवढी जनावर कशाला आणली? तुम्ही विचारली कुणाला? आपल्या मैत्रिणीला. कशासाठी आणले बाबा एवढे जनावर, कशासाठी आणलेत? तिला म्हणले उद्या तुझं लगीन आहे की. लगीन आहे? जनावर कशाला? कापाय आणली म्हणले. एवढी जनावर, 2 कोटी भरून जनावर. दया आली हो, दया आली तिला. एवढे जनावर जर कापून माझं लगीन करत असतील तर हे लग्नच नको म्हटले. डोळ्यावाटे आसू अनावर झाले, रडू लागली तिनं, दुःख झालं तिला. अरे माझ्या लग्नासाठी या मुख जनावराचं बली, दुःख झालं. मग संध्याकाळी घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर कुणाला न सांगता सुटली बाहेर, मैत्रिणीला सुद्धा नाही. पळून गेली घर सोडून. पळून जाऊन एक आश्रम होत तिथं, आश्रम. एक भिल्ल समाजाची असल्यामुळे विचार करायला लागली त्या आश्रमापाशी जाऊन, आता या आश्रमामधले गुरु मला स्वीकारतील का? कारण मी दलित समाजाची आहे, मला स्वीकारतील का? या विचारानं त्या आश्रमाजवळ असलेल्या झाडावर त्या ठिकाणी बसली महाराज. आणि संध्याकाळ झाली. त्या ठिकाणी पाट उठायची, ब्रह्ममुहूर्तावर सळा समर्जन त्या ठिकाणी करायची, परत जाऊन सनी त्या झाडावर बसायची. अरे स्वीकारतील का? मी एक दलित समाजाची आहे. मग तिथले गुरुजी होते ते म्हणायला लागले, कोण असं एवढं सगळं मठ झाडून सडा समर्जन करून ठेवते, कोण आहे? आपल्या सगळ्या विद्यार्थ्याला विचारले, अरे तू केलास का रे सकाळी झाडणं लोटणं? नाही. कोणतर सडा घातले का रे? नाही. नाही गुरुजी, नाही गुरुजी, नाही. कोण केला असं? त्या दिवशी संध्याकाळी सगळे नित्यनेमी कार्यक्रम झाल्याच्या नंतर ती गुरु तसंच जागी राहिले महाराज. पण नित्यनेमाप्रमाणे झाडू घेऊन सगळे त्या ठिकाणी झाडावर उतरून झाडू मारायला लागले. त्यांच्या अंगणात मठापुढे कप मंजून सगळे हात धरले. कोण? गुरु. कोण आहेस तू? का बरं असं ही सेवा करतीस तू आमची? सांग, कोण आहेस तू? झालेली घटना सांगितली. माझ्या लग्नासाठी अनेक त्या ठिकाणी जनावर कापत होते, पशु कापत होते, पशुची बली देत होते, म्हणून मला दया आली महाराज. आणि मी लग्नच केलं नाहीये. आता कुठं जाणार? तुम्ही स्वीकाराल तर इथं राहील.
तुम्ही मला शिष्य म्हणून जर स्वीकारलात तर मी इथं राहील तुमची सेवा करून. गुरु म्हणले आता तुला लपून लपून येण्याची जरूरत नाही, आता तू बिनधास्तपणे राहा. दररोज गुरुची सेवा करत सदा समर्जन करत त्या ठिकाणी त्याच मठामध्ये त्याच संस्थेमध्ये त्याच मठात त्या ठिकाणी राहिले आणि दररोज रामायणाचं त्या ठिकाणी पाठ शिकवायचे ते ऋषी तिथले. आणि ते रामायणाचा पाठ शिकून जेव्हा का त्या गुरुची अंत त्या ठिकाणी होत आलं तेव्हा ती गुरु त्या भिल्लिणीला सांगतात तुला एके दिवशी देव भेटणार आहे. देव कशामुळे देव भेटलो? दया. तुला शेवटी एक देव भेटणार आहे. देव देव साक्षात देव सगुण रूपाचं दर्शन देणार आहे. जसं त्या रामायणामध्ये उल्लेख झालेलं होतं त्या प्रकारे तिनं त्या देवाला डोळ्यात ठेवून घेतले आणि त्या दिवशीपासून त्याच देवाचं नामस्मरण करत त्या ठिकाणी गुरुचा त्या ठिकाणी अंत झाला. आपलं आपलं नैत्य नियमानं त्या ज्या देवाचं सांगितलेलं होतं त्या नामाचं नाम जप करत राहिले. मग कोण होती बाबा ती बिल्ली? प्रश्न असा प्रश्न आहे बरं का. तीच ते शबरी, तेच ते मातंग ऋषी, ते भिल्ल समाजाची होती. इथे येऊन तिची नामविधी झाली शबरी. दररोज 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 त्या देवाचं वाट पाहत त्या ठिकाणी जसं सांगितलेले त्या रामायणामध्ये त्या रामाचं त्या ठिकाणी दर्शन आतुरतेने दररोज 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 म्हातारी झाली. एके दिवशी म्हातारी 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 झाले. झाल्यावर त्या ठिकाणी दररोज आणायची